नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण RPL, NSQF आणि NCRF या तीन जे काही कन्सेप्ट आहे हे डिस्कस करणार आहोत. त्याच्यामधला जो काही पहिला आहे त्याला आपण RPL म्हणतो, रेकग्निशन ऑफ प्रायर लर्निंग. आता हे रेकग्निशन ऑफ प्रायर लर्निंग म्हणजे नेमकं काय काय किंवा काय कन्सेप्ट आहे. आता बघा, पहिले आपण तिन्ही शब्दाचा मिनिंग लक्षात घेऊ की रेकग्निशन कोणाला म्हणायचं. रेकग्निशन मीन्स ऑफिशियल अप्रुव्हल. ऑफिशियल अप्रुव्हल ऑर गिव्हिंग सर्टिफिकेशन टू द पर्सन ऑलरेडी हॅज अ सर्टन स्किल. त्याला एखाद्या पर्सनकडं जर एखादं स्किल असेल तर त्याला ऑफिशियल अप्रुव्हल दिले त्याला आपण म्हणतो रेकग्निशन. आता प्रायर म्हणजे दुसरा वर्ड आहे की रेकग्निशन ऑफ प्रायर लर्निंग, त्याच्यामधला दुसरा वर्ड प्रायर आहे. प्रायर म्हणजेच काय, प्रिव्हियस किंवा अर्लियर म्हणजे काय, त्यानं स्किल लर्न इन द पास्ट, म्हणजे अगोदरच की त्यानं स्किल जर लर्न केलं असेल तर त्याला आपण म्हणतो की प्रायर. नंतर लर्निंग म्हणजे काय, लर्निंग मीन्स गेनिंग नॉलेज ऑर स्किल थ्रू द स्टडी ऑर एक्सपिरियन्स, त्याला आपण लर्निंग असं म्हणतो. बघा आता, RPL लर्निंग कॅन थ्रू, मग आता RPL किंवा रेकग्निशन ऑफ प्रायर लर्निंग हे म्हणजे कोणाला रेकग्निशन द्यायचं, तर एक तर इनफॉर्मल असेल, नॉन फॉर्मल असेल किंवा एक्सपिरियन्शियल लर्निंग. आता तुम्ही म्हणाल मग याच्यात फॉर्मल काय, फॉर्मलला ऑलरेडी रेकग्निशन असतेच ना ऑफिशियली. म्हणजे जे फॉर्मल म्हणजे काय की जे आपण म्हणजे काय रूल रेग्युलेशन आणि स्ट्रक्चरल बेस सिस्टीम असते किंवा स्कूल किंवा कॉलेजमध्ये जे आपण एज्युकेशन घेतो त्याला फॉर्मल. मग त्याला रेकग्निशन द्यायची गरज नसते, त्याला ऑलरेडी रेकग्निशन आहे. पण जे काही म्हणजे काही गोष्टी असतात, इनफॉर्मल असेल, नॉन फॉर्मल असेल किंवा एक्सपिरियन्स लर्निंग, तरी यांना रेकग्निशन देण्याची गरज नाही. म्हणजे काय बघा, इनफॉर्मल कशाला मानायचं, लर्निंग दॅट हॅपन्स नॅचरली इन डेली लाईफ विदाउट अ स्ट्रक्चरल क्लासरूम ऑर कोर्स. फॉर एक्झाम्पल लर्निंग कुकिंग फ्रॉम द पॅरेंट. म्हणजे बघा, साधं उदाहरण जर घ्यायचं असतं, लर्निंग कुकिंग फ्रॉम पॅरेंट, आता त्याच्यासाठी काही आपल्याला क्लासरूम असते किंवा काही शिकवलेलं असते किंवा स्ट्रक्चरल असते का, तर नाही. ते पॅरेंट्सकडूनच आपण शिकत असतो, तर त्याला आपण इन्फॉर्मल म्हणतो. किंवा एखादी गोष्ट समजा, एखादा लोहाराचा किंवा सुताराचा मुलगा जर असेल तर त्याला काही स्ट्रक्चरल क्लासरूम वगैरे असते, ते नॅचरली त्याच्या जर त्याच्या वडील वगैरे कोणीतरी ते जर व्यवसाय करत असेल किंवा काम करत असेल तर त्याचा मुलगा वगैरे ते ऑटोमॅटिक शिकतो बरोबर, म्हणजे त्याला आपण म्हणतो इनफॉर्मल. नंतर नॉन फॉर्मल म्हणजे काय, नॉन फॉर्मल इज अ ऑर्गनाइज लर्निंग बट आउटसाइड ऑफ द फॉर्मल स्कूल ऑर कॉलेज सिस्टीम. आता बघा, नॉन फॉर्मल म्हणजे हे सुद्धा ऑर्गनाइज असते, फक्त आउटसाइड द स्कूल ऑर क्लासरूम किंवा कॉलेजच्या जर बाहेर असेल तर त्याला आपण नॉन फॉर्मल. फॉर्मल म्हणजे ऑब्व्हियसली ते फॉर्मलच असते, फक्त ते काय असते की स्ट्रक्चरल सुद्धा असते, ऑर्गनाइज असते. फक्त ते स्कूल किंवा कॉलेजच्या जर बाहेर असेल तर त्याला आपण नॉन फॉर्मल. साधं उदाहरणाचं शॉर्ट टर्म ट्रेनिंग प्रोग्राम, म्हणजे आपल्याला एखादा STTP ज्याला म्हणतो किंवा फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम लक्षात घ्या तुम्ही, किंवा शॉर्ट टर्म ट्रेनिंग प्रोग्राम ज्याला STTP म्हणतो, किंवा एखादा ट्रेनिंग प्रोग्राम असेल, म्हणजे समर ट्रेनिंग असेल, विंटर ट्रेनिंग असेल, असे जे प्रोग्राम असतात ते नॉन फॉर्मल या कॅटेगरीत जातात. नंतर असते एक्सपिरियन्शियल लर्निंग, लर्निंग थ्रू द प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स, त्याला आपण एक्सपिरियन्शियल लर्निंग म्हणतो. थोडस याला क्लिअर करतो. आता सगळ्या विद्यार्थी मित्रांना माझी रिक्वेस्ट आहे की हा लेक्चर तुम्ही पूर्ण बघा, कारण की याच्यामध्ये या टॉपिकवर मला तरी वाटते 2 ते 3 किंवा 3-4 क्वेश्चन याच्यावर येण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यामुळे कुठेही मिस करू नका, असं धरसोड म्हणजे बाबा लगेच फास्ट पाहिलं पुढे पडत शेवटपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही बघायचा आहे. आता बघा, RPL. RPL मग नेमकं कशाला म्हणतात. RPL largely refers to the assessment process used to evaluate the person existing skill sets, knowledge and experience gains either by experiential, formal, non-formal or informal learning. आता सोप्या भाषेत एवढी किचकट डेफिनेशन केल्यापेक्षा RPL म्हणजे काय, सिंपल मिनिंग ऑफ RPL मीन्स गेटिंग ऑफिशियली रेकग्निशन अँड सर्टिफिकेशन फॉर द स्किल you already have even if you did not learn them इनफॉर्मल क्लासरूम. म्हणजे जे बघा, आपण बरेच स्किल असतात की त्यांना असं ऑफिशियली रेकग्निशन किंवा सर्टिफिकेशन नसते, त्याच्यासाठी ही RPL सिस्टीम आहे की त्याला ऑफिशियल रेकग्निशन किंवा सर्टिफिकेट देणे. तर हे म्हणजे आता बघा, बऱ्याचदा असं असतं की स्किल पिढ्यानं पिढ्या आलेले असते, पण त्यानं त्याचं काही ऑफिशियल फॉर्मल एज्युकेशन सिस्टममध्ये त्याची काही रजिस्ट्रेशन नसते किंवा त्याने ॲडमिशन घेतलेली नसते, पण त्याच्या जवळ ते स्किल असते. मग अशा स्किलला ऑफिशियली रेकग्निशन किंवा सर्टिफिकेशन देणे हे RPLचा मेन पर्पज आहे. Recognition of RPL. RPL are officially recognized by Government of India through the MSD and implemented by NSDC and SSC aligned with NSQ. MSD म्हणजे काय, मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रिनर, या थ्रू ते सगळं चालते.
आणि इम्प्लिमेंट कोण, NSDG नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अँड ACC म्हणजे स्किल सेक्टर कमिटी जी असते आणि अलाइन विथ नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क याच्यासोबत अलाइन सुद्धा आहे. आता NSQF आणि RPL रिलेशन काय? NSQF म्हणजे काय, स्टँडर्ड सिस्टीम आहे की लेवल आणि अँड क्रायटेरिया, म्हणजे त्याच्यामध्ये डिफरंट लेवल, सध्या 8 लेवल आहेत आणि एक काहीतरी क्रायटेरिया असते म्हणजे सिलेक्शन क्रायटेरिया किंवा कोणत्या तरी बेसवर त्या लेवल डिझाईन केलेले असतात. तर त्याला NSQF नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क म्हणतो आपण. नंतर RPL म्हणजे काय, मेथड टू गिव्ह सर्टिफिकेट बेस ऑन दो स्टँडर्ड, म्हणजे काय NSQF म्हणजे काही स्टँडर्ड लेवल काही क्रायटेरिया ठरवलेले असते त्याच्या बेसवर RPL म्हणजे रेकग्निशन टू द प्रायर लर्निंग यांना सर्टिफिकेट देणे. आता रेकग्निशन टू प्रायर लर्निंग म्हणजे काय सांगितलं मी, की जे काय एक्सपिरियन्शियल लर्निंग असेल, नॉन फॉर्मल असेल, इनफॉर्मल लर्निंग असेल, त्यांना असे कुठेही आजपर्यंत सर्टिफिकेशन नव्हतं, तर त्यांना ऑफिशियली सर्टिफिकेट किंवा रेकग्निशन देणे, तर त्याला आपण RPL असं म्हटलेलं आहे. थोडं क्लिअर करतो, पुढची स्लाइड बघू आपण. आता UGC आणि RPLचं रिलेशन काय? आता बघा, UGC has introduced new set guidelines titled RPL in higher education, aim at making education more accessible. RPL aligned with NP 2020. RPL also supported by NCRF म्हणजे नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क, हे सुद्धा याला सुद्धा म्हणजे यांनी सुद्धा RPL ला सपोर्ट केलेला आहे. नंतर RPL इज अ कंपोनंट ऑफ प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना. हा जो काही RPL कंपोनंट आहे हा PMKVY म्हणजे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा हा महत्वाचा कंपोनंट आहे, हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. नंतर बघा, हा, आता प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना ही फार महत्वाची आहे. आता काय सांगितलं आपण, तुम्ही म्हणता सर RPL चालू होतं आणि हे मधातच कुठं काय आलं, तर हे लक्षात घ्या की RPL हा प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचाच कंपोनंट आहे. त्याच्यामुळे ही एक महत्वाची योजना इथं डिस्कस करणं आपल्यासाठी महत्वाचं आहे. आणि या प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनावर फिक्स क्वेश्चन येणार हे सुद्धा मी सांगू शकतो, तर कारण की त्याच्यावर एखादा ऑब्जेक्टिव्ह तरी येणार. त्याच्यामुळे फास्टमध्ये आपण प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना हे सुद्धा फास्टमध्ये आपण डिस्कस करू. RPL इज अ कंपोनंट ऑफ PMKVY म्हणजेच प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा हा महत्वाचा कंपोनंट म्हणजेच कोणता, RPL. आता प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना ही कधी सुरू झाली, 15 जुलै 2015. त्या दिवशीच वर्ल्ड युथ स्किल डे म्हणजे जागतिक युवा कौशल्य दिन हा त्याच दिवशी होता आणि त्या दिवसाच्या निमित्तानं ही प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना ही सुरू करण्यात आली. आता इम्प्लिमेंट कोण करते या प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनाचं, MSD म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्युअरशिप. नंतर याचा प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा महत्वाचा एम काय होता, प्रोव्हाइड फ्री शॉर्ट टर्म ड्युरेशन ट्रेनिंग, सर्टिफाय स्किल थ्रू द RPL अँड एनहान्स द युथ एम्प्लॉयबिलिटी अक्रॉस द इंडिया, हा महत्वाचा एम. याच्या म्हणजे काय, फ्री शॉर्ट टर्म ट्रेनिंग द्यायचं, सर्टिफाय स्किल थ्रू द RPL आणि एक एनहान्स युथ एम्प्लॉयबिलिटी अक्रॉस द इंडिया. आता त्याच्यात इन्क्लुझिव्हिटी म्हणजे समावेशकता कोणाकोणाचा आहे, तर त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा 45% कॅन्डिडेट वुमन असल्या पाहिजे अँड सिग्निफिकंट शेअर ऑफ SC ST आणि OBC कॅन्डिडेटचा असला पाहिजे, हे लक्षात घ्यायचं. आता फेजेस किती झाल्या आजपर्यंत, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेच्या 4 फेजेस झाल्या. म्हणजे पहिली PMKVY 1.0 म्हणजे सुरुवातीचंच पहिलं वर्ष होतं ना, 2015ला सुरू झाली आणि 1 वर्ष त्याच्यानंतर म्हणजे 16 म्हणजे 1.0 आणि 1 वर्ष सहज लक्षात राहते. त्याच्यानंतर PMKVY 2.0 म्हणजे ते कधी झाली की त्याच्यानंतर 16 ते 20 4 वर्ष चालला तो फेज. नंतर PMKVY 3.0 म्हणजे जे करोनाच्या नंतर साधारण एक म्हणजे करोना 2020 ला आला ना, तर 20 ते 21-22 असं 2 वर्ष ही चालली. आता त्याच्यानंतर जे सध्याची आहे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 4.0, आता हे 4 वर्षच आहे, इथं लक्षात घ्या. 4.0 आणि हे 22 ते 26 असं सहज लक्षात राहते ना. म्हणजे चौथी फेज 22 ते 26 या कालावधीत आहे. आता याच्यामध्ये आपण फक्त प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 4.0 मधल्याच महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवू. 3 टाइप्स ऑफ ट्रेनिंग अंडर
KVY 4.0 म्हणजे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 4.0च्या अंतर्गत थ्री टाइप्स ऑफ ट्रेनिंग याच्यामध्ये इन्क्लूड आहे. मी याला SSR असं लक्षात ठेवतो. SSR हे बघा इथे SSR. SSR म्हणजे काय? शॉर्ट टर्म ट्रेनिंग. हा याच्यासाठी वयोगट किती आहे? 15 ते 45. नंतर दुसरा आहे स्पेशल प्रोजेक्ट, त्याच्यासाठी वयोगट सुद्धा 15 ते 45. RPL रेकग्निशन टू द प्रायर लर्निंग, याच्यासाठी वयोगट आहे 18 ते 59. नंतर याच्यामधला सगळ्यात महत्वाचा, आता बघा याच्यावर क्वेश्चन आला नाही, पण मला वाटतं की याच्यावर येण्याचे फार चान्सेस आहेत. पंख. पंख काय आहे? पंख इन स्पेशल प्रोजेक्ट ऑफ PM KVY 4.0. आता पंख काय भानगड आहे? पंख मीन्स विंग्स, ज्याला आपण म्हणतो ना पक्षाचे पंख, म्हणजेच त्याच्याहून तो शब्द विंग्स म्हणजे इथं अपॉर्च्युनिटी. आता तुम्ही म्हणाल सर पंखचं फुल फॉर्म काय? तर कुठेही आपण शोधलं तर पंखचं असं ऑफिशियली फुल फॉर्म कुठंच नाही. तर पंख म्हणजे काय? विंग्स किंवा अपॉर्च्युनिटी, या प्रश्नी तो शब्द इथं आलेला आहे. आता त्याचा पंखचा मिनिंग काय? इट इज द स्पेशल प्रोजेक्ट टू गिव्ह द अपॉर्च्युनिटी टू द मार्जिनलाइज कम्युनिटी थ्रू द स्किल ट्रेनिंग. म्हणजे मार्जिनलाइज कम्युनिटीला स्किल ट्रेनिंग देऊन त्यांना एक अपॉर्च्युनिटी किंवा एक विंग्स किंवा एक पंख असे उडण्याचे म्हणजे ज्यांचं आयुष्यात भरारी घेता येईल, या अँगलनं तो पंख आला. तर साधा क्वेश्चन येईल तुम्हाला की पंख कोणत्या याच्यामध्ये आहे, किंवा प्रधानमंत्री कौशल्य विकास म्हणजे योजनेचा 4.0 मध्ये मार्जिनलाइज कम्युनिटीसाठी त्यांना स्किल ट्रेनिंग देऊन त्यांना अपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड करण्यासाठी काय टर्मिनॉलॉजी आहे, असं साधं सुद्धा येईल की तो पंख शब्द लक्षात घ्यायचा. तर आज लोक त्याच्यावर प्रश्न आला नाही, परंतु मला तरी वाटते की त्याच्यावर येणाऱ्या एक्झाम मध्ये येण्याचे चान्सेस आहेत, म्हणून पंख सुद्धा एक लक्षात ठेवायचा आहे. नंतर NSQF नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क. आता बघा, फ्रेमवर्क म्हणजे काय? एक स्ट्रक्चर किंवा ज्याला ढाचा म्हणतो. स्ट्रक्चरल सिस्टीम ऑफ लेवल दॅट ऑर्गनाइज स्किल क्वालिफिकेशन. NSQF इज अ नॅशनल सिस्टीम इन इंडिया दॅट ऑर्गनाइज स्किल अँड क्वालिफिकेशन इन टू लेवल्स बेस्ड ऑन व्हॉट द पर्सन नोज अँड कॅन डू. आता बघा, जे काही आता आपण बघितलं की रेकग्निशन टू द प्रायर लर्निंग, ज्याला RPL म्हणलं. आता RPL म्हणजे काय? की इनफॉर्मल, नॉन फॉर्मल किंवा एक्सपिरियन्स लर्निंग थ्रू जे काही त्यांनी नॉलेज घेतलं त्याला सर्टिफिकेशन देणे, हे RPLचा उद्देश होता. एवढं आपल्याला त्याच्यामध्ये कळलं. मग आता NSQFचा काय आहे? की ते सर्टिफिकेट देण्यासाठी काहीतरी लेवल किंवा क्रायटेरिया असेल. तो क्रायटेरिया किंवा लेवल कोण ठरवलेला आहे? NSQF न ठरवला आहे, म्हणजे नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क. आता हे नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क कधी आलं? तर 2013ला. आणि कोण आणलं? तर MSDE मिनिस्ट्री. आता ही इयर सुद्धा बऱ्याचदा एक्झाम मध्ये विचारते की नॅशनल स्किल क्वालिफिकेशन कोणत्या वर्षी आलं? तर 2013ला. हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. आता रॅशनलाइज किंवा इम्प्रूव्ह अँड नोटिफाईड इन 2023ला, म्हणजे त्याच्यामध्ये जे काही या 2013ला जे NSQF आलं होतं, त्याच्यामध्ये सुधारणा 2023 मध्ये केली. NSQF लेवल 1 to 8 फ्रॉम 2023. त्याच्या अगोदर 10 लेवल होत्या, लक्षात घ्या. म्हणजे परंतु 2023 पासून 8च लेवल आहे, लेवल 1 to लेवल 8. त्याच्या अगोदर जे आहे 10 वर्ष, म्हणजे काय 2013ला NSQF सुरू झालं. आणि त्या NSQF 2013 ते 2023 तोपर्यंत 10 लेवल होत्या. सध्या 2023 पासून 8 लेवल आहेत, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. मला वाटतं की कधी कधी त्या लेवल येऊ शकतात आता, कारण की NSQF मध्ये टोटल किती लेवल आहे, असा साधा जर प्रश्न आला तर लेवल 1 to 8 आहेत सध्या. पहिले जर विचारलं 2013ला किती होत्या, तर लेवल 1 to लेवल 10 होत्या. जर 2023 नंतर विचारलं तर लेवल किंवा सध्या किती आहेत असं जर विचारलं तर लेवल किती येतील? 8. लेवल 1 to लेवल 8. अपेक्स बॉडी ऑफ NSQF, त्याच्यातली कोणती अपेक्स बॉडी आहेत? बघा, NCVET नॅशनल काउन्सिल फॉर व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग. इन दॅट त्याच्यामध्ये NSQC म्हणजे नॅशनल स्किल क्वालिफिकेशन कमिटी ही अपेक्स बॉडी कशाची आहे? NSQF ची. म्हणजे जर कधी कधी असं येऊ शकते ना की अपेक्स बॉडी कोणती आहे, तर अपेक्स बॉडी कोणती आहे? NSQC, ज्याला काय म्हणतो आपण? नॅशनल स्किल क्वालिफिकेशन कमिटी. आणि ते कशाचा पार्ट आहे? NCVET चा. नंतर की फीचर ऑफ NSQF, याचे कोणते फीचर आहे? आउटकम अँड कॉम्पिटन्सी बेस्ड फ्रेमवर्क. हे बघा, हे सगळ्यात महत्वाचं फीचर आहे की NSQF
हे आउटकम अँड कॉम्पिटन्सी बेस्ड फ्रेमवर्क आहे. इच लेवल रिप्रेझेंट डिफरंट लेवल ऑफ स्किल, नॉलेज, कॉम्प्लेक्सिटी, रिस्पॉन्सिबिलिटी, ॲप्टिट्यूड अँड ऑटोनॉमी एक्सेट्रा. म्हणजे जे 8 लेवल आहे ते वेगवेगळ्या रिप्रेझेंट करतात. म्हणजे लेवल आपण बघितले ना, NSQF मध्ये 8 लेवल आहेत. लेवल 1 टू लेवल 8. आता हे कोणते 8 लेवल आहे हे पाठ करायची गरज नाही, पण ते लेवल कशाला रिप्रेझेंट करतात? डिफरंट स्किल असेल, नॉलेज असेल, कॉम्प्लेक्सिटी असेल, रिस्पॉन्सिबिलिटी, ॲप्टिट्यूड आणि ऑटोनॉमी याच्या बेसवर त्या लेवल ठरवलेल्या आहेत. लेवल कोणत्या आहेत हे पाठ करायची गरज नाही. फक्त आपल्याला इथं अपेक्षित आहे की लेवल 1 टू 8 लेवल असतात ते कोणत्या बेसवर असतात, तर स्किल, नॉलेज असेल, कॉम्प्लेक्सिटी असेल, रिस्पॉन्सिबिलिटी, ॲप्टिट्यूड आणि ऑटोनॉमी याच्या बेसवर त्या लेवल ठरवलेल्या आहेत. नंतर रेकग्निशन ऑफ प्रायर लर्निंग हे सुद्धा NSQचंच पार्ट आहे. कारण जे आपण RPL मध्ये जे काही सर्टिफिकेशन किंवा त्याला रेकग्निशन दिलं होतं ते कोणत्या बेसवर दिलेलं होतं, तर या लेवल 1 टू लेवल 8 या बेसवर दिलं होतं. आणि लेवल कशा थ्रू ठरल्या होत्या? या स्किल, नॉलेज, कॉम्प्लेक्सिटी, रिस्पॉन्सिबिलिटी, ॲप्टिट्यूड आणि ऑटोनॉमी याच्या बेसवर लेवल ठरल्या होत्या. प्रोमोट लाईफ लॉंग लर्निंग अँड स्किल डेव्हलपमेंट हे सुद्धा याचा एक फीचर आहे. नंतर थोडंसं मी क्लिअर करतो याला, म्हणजे पुढची स्लाइड व्यवस्थित समजेल आपल्याला. नंतरचं फीचर, NSQF allows vocational education and skill training to be integrated with academic education and converted into credit. नंतर कव्हर्स फॉर्मल, नॉन फॉर्मल, इनफॉर्मल आणि एक्सपिरियन्शियल लर्निंग हे सुद्धा सगळ्याच गोष्टी याच्यामध्ये कव्हर झालेल्या आहेत. NEP 2020 सपोर्ट NSQF लेवल म्हणजे NEP 2020 मध्ये सुद्धा याला सपोर्ट केलेला आहे. NEP गिव्हिंग क्रेडिट्स फॉर व्होकेशनल कोर्सेस सपोर्ट RPL. नंतर सगळ्यात महत्वाचं एक NCRF नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क. आता बघा की नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क काय आहे. UGC हॅज अनाउन्स द इम्प्लिमेंटेशन ऑफ NCRF ॲज अ पार्ट ऑफ NEP 2020. हे पण लक्षात घ्यायचं की UGC न अनाऊन्स केलेलं आहे. NCRF मीन्स गिव्हिंग द क्रेडिट व्हॅल्यू टू ऑल द टाइप्स ऑफ लर्निंग. मग ते अकॅडमिक असू द्या, स्किल असू द्या, बेस असू द्या, एक्सपिरियन्स असू द्या, फॉर्मल, इनफॉर्मल, नॉन फॉर्मल, एक्सपिरियन्शियल काही असू द्या. आता बघा की 3 गोष्टीचा कन्सेप्ट लक्षात घ्या की RPL म्हणजे काय, की आपण त्याला सर्टिफिकेट देऊन त्या गोष्टीला रेकग्निशन दिलं होतं. म्हणजे एखादा एक्सपिरियन्स बेस्ड लर्निंग असेल, फॉर्मल असेल, इनफॉर्मल असेल, नॉन फॉर्मल, तर काय केलं की आपण त्याला सर्टिफिकेट किंवा रेकग्निशन दिलं. NSQF ज्याला नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क यांनी काय केलं की ते जे काही सर्टिफिकेशन दिलं होतं, रेकग्निशन दिलं होतं, त्याच्यासाठी काही लेवल ठरवल्या होत्या. त्या लेवलच्या बेसवर त्यांनी ते सर्टिफिकेशन किंवा RPL जे काही रेकग्निशन दिलं ते NSQF कोणत्या बेसवर त्याच्यासाठी लेवल ठरवल्या होत्या. लेवल 1 टू लेवल 8. आणि ते कशाच्या बेसवर लेवल ठरवल्या होत्या? स्किल असेल, कॉम्प्लेक्सिटी असेल, रिस्पॉन्सिबिलिटी, ऑटोनॉमी, नॉलेज, ॲप्टिट्यूड या बेसवर त्या लेवल ठरवल्या होत्या. आणि त्याच्या बेसवर RPL थ्रू त्यांना सर्टिफिकेट दिले होते. कोण? NSQFच्या फ्रेमवर्कनी. आता बघा, मग आता NSQFचे झालं तिथपर्यंत झालं की आपण सर्टिफिकेट रेकग्निशन दिलं. मग काय करायचं? NCRF मध्ये काय नुसतं सर्टिफिकेशन देऊन चालणार आहे का? तर नाही. त्याच्यासाठी काही क्रेडिट सुद्धा दिले. ते क्रेडिट कोण दिलेले आहे? तर NCRF न दिले. आता बघा NCRF मध्ये काय लिहिलं आपण? NCRF allowing majority access of the system means student can move from one type of education to the another type without their लॉसिंग देअर क्रेडिट. म्हणजे थांबा थोडस इथं लक्षात घ्यायचं. हा, NCRF मीन्स गिव्हिंग क्रेडिट व्हॅल्यू टू ऑल टाइप्स ऑफ लर्निंग. म्हणजे ते जे काही RPL द्वारे त्यांना सर्टिफिकेट रेकग्निशन मिळालं होतं त्याला क्रेडिट सुद्धा कोण देणार? मग तर हे क्रेडिट NCRF हे क्रेडिट देणार. मग RPL न कोणत्या बेसवर त्यांना रेकग्निशन किंवा सर्टिफिकेट दिलं होतं? तर NSQF ने जे काही लेवल ठरवल्या होत्या स्किलच्या, त्या लेवलच्या बेसवर त्यांना ते RPL थ्रू सर्टिफिकेट किंवा रेकग्निशन दिलं होतं. मग NCRF न काय केलं? तर त्या सर्टिफिकेशन आलं तर नुसतं सर्टिफिकेट झालं, त्याला काही क्रेडिट द्यावं लागतील ना. तर ते क्रेडिट कोण दिले? तर NCRF न त्याला क्रेडिट दिले, असं लक्षात ठेवायचं. आता बघा की फीचर ऑफ NCRF प्रोव्हाइड द सिमलेस होरिझॉन्टल अँड व्हर्टिकल मोबिलिटी बिटवीन डिफरंट एज्युकेशन सिस्टीम. आता होरिझॉन्टल मोबिलिटी म्हणजे काय? सेम लेवल ऑफ स्ट्रीम. म्हणजे एखादा समजा मोबिलिटी म्हणजे काय, एखादा डिप्लोमा, समजा एखादा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा केला तर तो तिकडे इलेक्ट्रॉनिक्स मध्ये इक्विव्हॅलंट. किंवा व्हर्टिकल म्हणजे काय? अपवर्ड मुवमेंट ऑफ फ्रॉम वन
लेवल टू हायर लेवल म्हणजे डिप्लोमा झाला, मग बी होईल, एम ई होईल, PhD असं. तर त्याला व्हर्टिकल आपण म्हणत असतो की व्हर्टिकल मोबिलिटी असं म्हणत असतो. बघा, NCRF इज अ मेटा फ्रेमिंग दॅट कन्सिस्ट ऑफ 3 वर्टिकल्स. आता हे 3 वर्टिकल्स हे नाव सुद्धा लक्षात घ्यायचे, याच्यावर क्वेश्चन आला नाही, परंतु याच्यावर 100% मला तरी वाटतं की क्वेश्चन येणाऱ्या परीक्षेत येण्याचे चान्सेस आहे. किती लेवल्स आहे व्हर्टिकल, एवढ्या जरी लक्षात ठेवलंय. आता पहिली व्हर्टिकल लेवल कोणती आहे? NSEQF, नॅशनल स्कूल एज्युकेशन क्वालिफिकेशन फ्रेमवर्क. दुसरी आहे NHEQF, नॅशनल हायर एज्युकेशन क्वालिफिकेशन फ्रेमवर्क. आणि तिसरी आहे NSQF, नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क. या 3 लेवलचे नाव लक्षात ठेवायचे. आता बघा, हे याच्यामध्ये फक्त काय करायचं पाठ करताना, फक्त स्कूल आहे, हायर एज्युकेशन आहे, स्किल आहे. म्हणजे यस, नुसतं एवढं जरी लक्षात ठेवलं तुम्ही, यस म्हणजे स्कूल, एच म्हणजे हायर एज्युकेशन, आणि यस म्हणजे स्किल. म्हणजे यस एवढं पूर्ण पाठ करायची गरज नाही. म्हणजे यस म्हणजे NSEQF म्हणजे काय? नॅशनल स्कूल. आपण यस लक्षात ठेवला ना, नॅशनल स्कूल एज्युकेशन क्वालिफिकेशन फ्रेमवर्क. दुसरा एच म्हणजे काय? नॅशनल हायर एज्युकेशन क्वालिफिकेशन फ्रेमवर्क. आणि तिसरा एस म्हणजे काय? नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क. नंतर थोडं याला क्लिअर करतो मी, जे दिसेल आपल्याला व्यवस्थित ना. आता प्रोपोज लेवल 1 to 8 NCRF मध्ये सुद्धा 8च लेवल आहेत. नॅशनल लर्निंग अवर्स इन द इयर 1200 आहेत, 1200 घंटे. 40 क्रेडिट पर इयर, म्हणजे 20 क्रेडिट कशाला? एका सेमिस्टरला असते ना. जर एक इयर आपण कसं समजतो की 2 इयर, 2 सेमिस्टर मिळून एक इयर होते. मग एका सेमिस्टरला 40 क्रेडिट दिले तर एका इयरला 40 क्रेडिट असतील तर एका सेमिस्टरला 20 क्रेडिट होतील. नॅशनल लर्निंग अवर्स हे 1200 लक्षात ठेवायचं. मी असं 12 महिन्याची, एका महिन्याचा 100 आवर असं मी लक्षात ठेवत असतो. म्हणजे 1200 लक्षात राहील ना, म्हणजे काय कन्फ्यूज होण्याची गरज नाही. परीक्षेत चुकून माकून आला तर 12 महिन्याचे 1200 असं लक्षात ठेवायचं की नॅशनल लर्निंग अवर्स इन अ इयर. इन अ इयर म्हणजे 12 महिने, 12 महिन्यासाठी ते 1200 घंटे, म्हणजे प्रत्येक महिन्याला 100 आवर्स त्यांना शिकणं एक्सपेक्टेड आहे. म्हणजे इथं गोंधळ व्हायची गरज नाही. याच्यावर मला तरी वाटतं की एखादा ऑब्जेक्टिव्ह येऊ शकते की नॅशनल लर्निंग अवर्स इन इयर किती, तर ते 12 महिन्याचे 1200 असं लक्षात सोप्या भाषेत ठेवायचं. नंतर एंटायर स्कूलिंग पिरियड क्रेडिट किती आहे? नुसतं स्कूलिंग पिरियडचं क्रेडिट आहे 160. 3 इयर्स बॅचलर डिग्रीचं असेल तर 120. नंतर वेन स्टुडंट कम्प्लिटेड अर्न क्रेडिट 360. लेवल फॉर द स्कूलिंग 1 to 4, हायर एज्युकेशन साठी लेवल 4.2 to 8 लेवल. सगळ्यात महत्वाचं आपल्याला ह्या लेवल ठेवायच्या. लेवल फॉर व्होकेशनल लेवल म्हणजे लेवल 1 to लेवल 8. लेवल फॉर व्होकेशनल एज्युकेशन लेवल 1 to लेवल 8. आता मला का तरी वाटते की याच्यामध्ये जे महत्वाचं विचारण्यासारखं जे आहे ना, हे मला एक तर वाटते इथं एक 2 मिनिटं. हे व्होकेशनल एज्युकेशनची लेवल येऊ शकते की किती लेवल आहेत. नंतर आलं तर अवर्स विचारू शकते, 1200 आहेत. आणि प्रत्येक इयर्सला किती क्रेडिट आहे तर आहे 40, म्हणजे पर इयर. आणि एका सेमिस्टरला 40 माहीत असलं की एका सेमिस्टरला 20 माहीतच होतात आपल्याला, म्हणजे 2 सेमिस्टर मिळून 1 वर्ष होते ना. तर नॅशनल लर्निंग अवर्स हे लक्षात ठेवायचं की 1200 आहे. आणि इथं एवढा आकडा लक्षात ठेवायचं की फॉर व्होकेशनल एज्युकेशन लेवल 1 to लेवल 8. होप करतो की बऱ्याच गोष्टी कळल्या असतील. जर कळल्या असतील तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.